नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो पार्ट फर्स्ट आहे अल्जेब्रा, आणि अल्जेब्रामधलं सेकंड चॅप्टर आहे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन। आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस आपण सोडवतो तर त्यावेळेस बऱ्याचशा त्याच्यामध्ये पद्धती आहेत, जसे एलिमिनेशन मेथड आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड आहे, त्याचप्रमाणे पूर्ण वर्ग पद्धत आहे। तर त्या पूर्ण वर्ग पद्धत आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण वर्ग पद्धतीला आपण बघणार आहोत। कशा प्रकारे पूर्ण वर्ग पद्धत जी आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे, त्या मेथडने कशा प्रकारे उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत। बघा, अतिशय महत्त्वपूर्ण अशी मेथड आहे। पेपरमध्ये जे बोर्डचा पेपर असणार आहे तुमचा, याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे ही जी पूर्ण वर्ग पद्धत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असेल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, पूर्ण वर्ग पद्धती म्हणजे काय, जी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आपण तिला म्हणतो। तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, हे पुस्तकामध्ये पण मला वाटतं तुमचं हे एक्झाम्पल लिहिलेलं आहे। तर याच्यामध्ये कंप्लीट काय करायचं, स्क्वेअर करायचा। आता स्क्वेअर कंप्लीट करायचा म्हणजे काय, वर्ग जो आहे, स्क्वेअर जो आहे तो काय करायचा, पूर्ण करायचा आपल्याला, ठीक आहे ना। आता बघा, त्याच्या आधी थोडंसं काही पार्ट समजून घेऊ आपण। जसं की आता इथे एक काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे आपल्याला, त्याचा फॉर्म माहिती आहे। मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्याच्या नंतर जर समजा हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे तर हे एलिमिनेशन मेथडने आपण सोडवू शकतो का? बघा, तर एलिमिनेशन मेथड मध्ये काय करत असतो आपण, ही मधली टर्म आणि ही शेवटची टर्म। मधली टर्म काय, तर मधली टर्म आहे 10 आणि शेवटची टर्म काय आहे, 2 आहे। आता मधली टर्म जी आहे ती आपण काय करत असतो, तर त्याची बेरीज किंवा वजाबाकी आणि हा गुणाकार, तुम्हाला समजेल आता मी समोर काय बोलणार आहे ते। बघा, अशा दोन संख्या शोधत असतो, कशामध्ये, फॅक्टरायझेशन मेथड आहे, म्हणजे एलिमिनेशन मेथड नाही तर काय, फॅक्टरायझेशन मेथड। मला वाटतं मी सुरुवातीला पण एलिमिनेशन मेथड मांडलेलं आहे, तर ती कुठलीही फॅक्टरायझेशन मेथड आहे, ठीक आहे। बघा, एलिमिनेशन मेथड ही आपली लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये। बघा, आता इथे 10 आहेत, 10च्या अशा दोन संख्या शोधायच्या आपल्याला, की त्या ज्या दोन संख्या अशा शोधायच्या आहेत, दोन संख्या ज्या दोन संख्येचा गुणाकार हा काय आला पाहिजे, 2 आला पाहिजे, आणि त्याच दोन संख्येची बेरीज किंवा वजाबाकी ही किती आली पाहिजेत, किती यायला पाहिजेत, तर 10 यायला पाहिजेत। मग आता अशा दोन संख्या कोणत्या, आता बघा, गुणाकार 2 जर यायचा असेल तर मला वाटतं जास्त संख्या आपण सांगू शकत नाही, व 2 गुणिला 1 ची संख्या, किंवा बेरीज वजाबाकीच्या संदर्भात जर पाहायला गेलं तर पहा, आपण असे लिहून ठेवू की बाबा 9 आणि 1 ची बेरीज किंवा यांची वजाबाकी आहे ना। नंतर आता ही संख्या जशी जशी कमी होत जाईल ही संख्या मोठी होत जाईल। जसं की समजा आता इथे 8 लिहिले, इथे 2 लिहायला लागतील, इथे 7 लिहिले, इथे 3 लिहायला लागतील, है ना। मग याचा जर आपण काय केला, समजा यांची आपण बेरीज करणार, ठीक आहे। पहिली बेरीज लिहूयात इथे, ची बेरीज 9 आणि 1 ची बेरीज 10, 8 आणि 2 ची बेरीज 10, 7 अधिक 3 10। पण याचा जर गुणाकार केला तर 9 1 9, 8 2 16, 7 3 21। म्हणजे इथं काय व्हायला लागेल, जसं जसं आपण समोर समोर जाऊ तसं तसं गुणाकार आहे तो जास्त होत आहे। आता इथंच बघा ना, 9 गुणिला 1 जर म्हणलं तर हाच 9 येत आहे, तर मग 2चा तर कुठं प्रश्न तर। मग ज्यावेळेस हा पार्ट आपल्याला काय करता येत नाही, तर फॅक्टरायझेशन पद्धत जी आहे तिने ज्यावेळेस आपल्याला काय करता येत नाही, सोडवता येत नाही, त्यावेळेस त्याच्यासाठी आणलेली आहे तुमची पूर्ण वर्ग पद्धत, ज्याला म्हणतो आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला एका फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे, आणि तो फॉर्म्युला म्हणजे कुठला, तर आपल्या सर्वांच्या आवडीचा, सर्वांना सोपा वाटणारा फॉर्म्युला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, याचं एक्सपान्शन a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, हा इथे महत्वाचा असणार आहे। याचा जो रोल आहे हा या पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये अतिशय महत्वाचा आहे। मग बघा, आता इथे सुरुवातीला हे जे एक्झाम्पल आहे हे सोडवताना काय करायचं आहे, तर हे सोडवताना ही जी कॉन्स्टंट टर्म आहे हिचं काय करायचं, पक्षांतर करायचं, बरं। हे स्थिर पदाचं काय करणार, पक्षांतर करणार। म्हणजे इथं काय येईल, तर x स्क्वेअर प्लस 10x बरोबर हे 0 - 2। आता बघा, हे 0 - 2 म्हणजे 0 वजा 2, शून्यातून जर 2 वजा केले तर काय राहतात, वजा 2 राहतात। म्हणजे
हे डायरेक्ट लिहू आपण -2. आता -2 झाल्याच्या नंतर आता इथे पहा कॉन्स्टंट टर्मचं आपण पक्षांतर करून घेतलं. इथे आला तुमचा x² + 10x. बघा x² + 10x. आता इथे जसं की a² आहे, इथे तुमचा x² आहे. आता इथं a आहे आणि b आहे. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, इथे काय आहे, a पण आहे आणि b पण आहे, बरं का. मग आता हा a म्हणजे हाच आहे ना, हा a म्हणजे काय, हाच a. याच्यामध्ये कुठेही जरी a आणि b जर आपण म्हणलं तर ती सारखीच सांगते. हा a म्हणजे काय, हा a आहे ना. 2 म्हणजे काय, हे फॉर्म्युल्यामध्ये 2 आहेत. मग पहा आता इथे काय करताय मी, x² म्हणजे काय आहे, आपला a आहे असं समजू, बरं का. a² म्हणजे काय, तर आपला x, बरं का. म्हणजे x च्या जागी आपण लिहित आहे इथे x, a च्या जागी लिहित आहे आपण x, किंवा a च्या जागी x किंवा x च्या जागी a. ठीक आहे. प्लस आता पहा हे आहे 10x. किती आहे, 10x. आता मी या फॉर्म्युल्यामधले काय करतो, 2 लिहितो इथे, बघा हे 2 लिहिले, गुणिला इथे काय आहे, a आहे. म्हणजे हा जो आपण इथे x घेत आहे, तर इथे गुणिला काय लिहायला लागणार, मला x लिहायला लागणार. ठीक आहे. नंतर गुणिला बघा आता हा काय आहे, b. आता मला सांगा, समजा x² + 2 गुणिला x म्हणजे हे झाले 2x. इथे किती आहे, ही टर्म किती आहे, 10x आहे. आता इथे कोणती संख्या मी लिहू, म्हणजे याचा जे मिनिंग आहे, याची जी किंमत आहे 10xच राहिली पाहिजे. आणि इथं आपण अशा प्रमाणे लिहायचा प्रयत्न केला की बाबा 2 गुणिला a म्हणजेच काय, x. 2 गुणिला x गुणिला किती, म्हणजे 10x येतील. बघा 2 गुणिला x म्हणजेच 2x गुणिला किती म्हणजे 10x येतील. तर 2x गुणिला जर इथे लिहिले 5, तर पहा आता 2x गुणिला 5 म्हणजे हे झाले तुमचे 10x बरोबर -2. पहा हे काय करताय आपण, त्या प्रोसेस मध्ये आहे कंप्लीटिंग स्क्वेअरच्या, बरं का. बघा इथे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल असं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. इथे हे प्लस आहे ना, हे गुणिला, आता तुम्हाला काय होईल, हे x आणि हे जे मल्टिपलचं जे सिम्बॉल आहे हे वेगळं दिसायला पाहिजे, त्याच्यामुळं सही थोडं वेगळं काढलेलं आहे, परंतु आता क्लिअर ओळखायला येईल. बघा आपण काय केलेलं आहे, परत एकदा सांगतो. हा तुमचा जो a² आहे, जे एक्सपान्शन होतं फॉर्म्युल्याचं, कुठलं एक्सपान्शन आहे, किंवा a² + 2ab + b² तेच लिहिलेलं आहे. बघा हा तुमचा a² + 2 * a * b + b². पहा हे एक्सपान्शन कशाचं आहे, a + b ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन आहे, है ना. तुमच्या लक्षात येईलच ही गोष्ट. आता बघा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, a² + जसं की इथं 2 गुणिला a गुणिला b लिहिला, हे याच्यासाठी लिहिलेलं आहे की बाबा हे 2, हे x आणि हे 5 हे तुम्हाला कळण्यासाठी. बघा हा तुमचा a², हे 2 फॉर्म्युल्यातले, गुणिला a म्हणजे तुमचा x गुणिला b म्हणजे तुमचे किती आले, 5. आता पहा आपल्याला काय करायचं, स्क्वेअर कंप्लीट करायचं, बरं का. आता इथं काय राहिलं बाकी, b² बाकी राहिला. आपल्याला b म्हणजे कोणती संख्या मिळालेली आहे, तर 5 ही संख्या मिळालेली आहे. कुठली संख्या आहे, 5 ही संख्या मिळालेली आहे. मग आता 5 काय करणार आपण, फॉर्म्युल्याप्रमाणे जसं की b² इथे ऍड झाला, तर 5 काय करणार आपण, जसा b² इथे ऍड झाला तसा 5चा वर्ग आपण काय करणार, इथे ऍड करणार आणि इथेही ऍड करणार. बघा काय करत आहे मी, हा जशाला जसा पार्ट लिहिलेला आहे मी इथपर्यंत, फक्त इथे b² काय फॉर्म्युल्यामध्ये आणखी एकदा आलेला आहे, त्याच्यामुळे मी काय करणार, b² म्हणजे किती, 5चा वर्ग हा इथे ऍड करणार आणि इकडे पण ऍड करणार. पहिले लिहून घेतो, नंतर तुम्हाला समजावून सांगतो. बघा परत एकदा की आपण काय करणार, a² + आता बघा 2 * a * b, म्हणजे 2 * a * b. मग याला आता मी असं लिहितो की 2 * a, परत एकदा एक काम करू, असंच लिहू याला, 2 * x * हे 5 प्लस काय करत आहे मी, 5² इथे ऍड करत आहे, बरं का. जसा b² होता ना तसा 5² मी इथे ऍड केलेला आहे, हे असं इज इक्वल्स टू, हे बघा हे मायनस
2 आणि इथे पण काय करणार बघा, इथे जसं मी काय केलं होतं +5चा स्क्वेअर ॲड केला होता तसं इथे 5चा स्क्वेअर ॲड करणार. आता बघा, जर समजा तुम्ही म्हणाल की बाबा इकडे कशासाठी आपण 5 स्क्वेअर ॲड केले, हे जे इक्वेशन आहे याचा समतोल राहण्यासाठी. समजा मी जर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं की 9 अधिक 2 बरोबर 11, ठीक आहे, असं सांगितलं 9 अधिक 2 बरोबर 11. आता 11 बरोबर 11 म्हणजेच काय, 9 अधिक 2, किंवा 9 अधिक 2 म्हणजेच काय तर 11, म्हणजे हे काय ते इक्वल आहे. पण जर समजा या 9 अधिक 2 याच्यामध्ये जर मी परत 3 मिळवत असू तर हे 11 हे बरोबर राहील का, नाही, कारण 9 अधिक 2 11, पण इथे काय केलेलं आहे मी 3 ऍड केलेले आहेत, म्हणजे इकडे पण मला काय करायला लागतील 3 ऍड करायला लागतील, म्हणजे 11 आणि 3 12 13 14, 9 अधिक 2 11, 11 आणि 14. अशा प्रकारे काय केलेलं आहे, दोन्ही बाजूने काय केलेलं आहे स्क्वेअर मी ऍड केलेलं आहे. बघा, कुठलीही संख्या जर इकडच्या इज इक्वल टू च्या आधी जर आपण काय केली ऍड केली तर तीच जर संख्या आपण समोर ऍड केली तर ते इक्वेशन काय राहील, सारखं राहील. ठीक आहे. आता पहा इथे ए स्क्वेअर नंतर हे 2 तुम्हाला लक्षात आले असतील, नंतर 2 गुणिला x म्हणजेच काय हा a आणि b म्हणजे किती मिळाले आपल्याला 5. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो की बाबा 10चा मल्टिपल 2चा मल्टिपल 10चा किंवा 2चा मल्टिपल किती येईल 5, म्हणजे 2 न कोणत्या संख्येला गुणलं म्हणजे 10 येतील, तर 2 न गुणलं पाहिजे 5ला म्हणजे किती येतील 10 येतील. आणि या पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, 2च्याच मल्टिपल मध्ये काय करायचे आहे तर 2च्याच मल्टिपल मध्ये संख्या निवडायची आहे. ठीक आहे. नंतर आता याला काय करूयात, आता सोडून घेऊयात. बघा आता इथे काय करतो मी, ए स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स दॅट इज 2x आणि हे 5 म्हणजे किती 2 गुणिला 5 10 आणि हे x म्हणजे हे झाले तुमचे 10x अधिक हे 5चा वर्ग बरोबर हे -2 अधिक 5चा वर्ग. एक काम करू आपण, याला काय करू, हे जे 10x आहेत याला काय करू आपण फॉर्म्युलाप्रमाणे लिहू, म्हणजे काय होईल तो पार्ट आपल्याला सोपा पडेल. म्हणजे 2 जसं की 2ab म्हणजे काय 2x आणि b म्हणजे काय तर तुमचा 5 असे लिहू, किंवा याला आपण 2 इंटू 5 इंटू x असे लिहू, आणि म्हणजे 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे हा 5चा वर्ग झालं. आता बघा, आता हा जो काही पार्ट मी लिहित आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर यालाच मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असे लिहू शकतो. बघा लक्षात घ्या, जर हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असेल तर याला मला काय लिहिता येते तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ना. मग या पूर्ण टर्मला मी काय करत आहे तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहित आहे. मग ए प्लस बी जर मला काय करायचं असेल या पूर्ण टर्मला लिहायचं असेल, इथे ए नाही इथे x आहे तुमचा बरं का, हा x स्क्वेअर, तर याच्यामध्ये ए म्हणजे कोणती टर्म आहे तुमची, किंवा ए म्हणजे काय आहे, काय घेतलेलं आहे आपण x घेतलेलं आहे, म्हणजे मी लिहितो याला x प्लस बी स्क्वेअर. बी कोणती संख्या लिहिली आहे बघा, ए स्क्वेअर प्लस 2a हा a आणि b हा काय लिहिलेला आहे आपण मागे पुढे लिहिलेलं आहे बरं का, फक्त हे तुम्हाला तुमच्या लक्षात राहावं त्यासाठी लिहिलेलं आहे. किंवा मग मी याला जसं आहे तसं लिहून ठेवतो म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे. आता बघा 2ab, आता a प्लस b प्लस बी स्क्वेअर म्हणजे b कोणती संख्या आहे तर b म्हणजे आहे तुमचा 5, म्हणजे x प्लस 5 चा वर्ग म्हणजे a प्लस b चा स्क्वेअर बरोबर हे -2 आणि हे 5चा वर्ग 25 म्हणजे हे प्लस 25. आता काय करूयात याला सोडून घेऊयात. बघा याला इकडे सोडून घेतो, काय आलेलं आहे x प्लस 5 एक स्टेप इथे लिहितो. बघा x प्लस 5 चा स्क्वेअर बरोबर हे बघा हे प्लस 25 आणि हे -25, प्लस मायनस मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे 25 जर 2 काढले तर किती राहतात 23 राहतात.
हे आलेले x प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू 23. पहा x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 23 है ना. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे याचा स्क्वेअर घालवायचा आहे. म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या संख्येचा आता स्क्वेअर घालवत असाल म्हणजे काय की बाबा a चा वर्ग बरं का, a चा वर्ग बरोबर, किंवा समजा ज्यावेळेस आपण पायथागोरस थेरम मध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस ac स्क्वेअर ची व्हॅल्यू काढतो म्हणजे कर्णाच्या वर्गाची व्हॅल्यू काढतो, ती जर 25 येत असेल समजा असा ac स्क्वेअर इज इक्वल टू जर काय येत असेल तुमचा 25 येत असेल है ना, तर त्याला काय लिहित असता तुम्ही ac बरोबर √25 असे लिहिला आणि ac बरोबर काय करत असता 5 असे लिहित असता है ना, असं वर्गमुळात लिहितो आपण. मग याला काय करूयात, आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे है ना. तर सुरुवातीला याला काय करूयात, या x प्लस 5 चं हे वर्ग घालूयात आणि याला √ मध्ये 23 ला लिहूया. झालं. त्याच्यानंतर आता या 5 चं काय करूयात, पक्षांतर करूयात. म्हणजे हे येतील x बरोबर हे प्लस 5 आहेत तर हे √23 इथे -5 येतील. आता इथे x ची एक किंमत आलेली आहे कोणती, √23 - 5. आणि x च्या आपण काय करत असतो, दोन किमती लिहित असतो. वर्ग समीकरण ज्यावेळेस आपण काय करत असतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे ज्यावेळेस आपण सोडवत असतो है ना, फॅक्टरायझेशन मेथडनं किंवा फॉर्म्युला मेथडनं, त्यावेळेस आपण काय करत असतो, ऑर मध्ये काय करत असतो, किंमत लिहित असतो. म्हणजे बघा x बरोबर एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह लिहूयात. x बरोबर हे प्लस √23 - 5 आणि ऑर मध्ये लिहिणार x इज इक्वल्स टू -√23 - 5. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन काय मिळालेल्या आहेत, x च्या किमती मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पार्ट काय करायचा आहे, जी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला सोडवायचं आहे. बघा याच्यामध्ये परत एकदा थोडंसं रिपीट करतो मी की a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर चं जे एक्सपान्शन आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर काय केलेलं आहे, हे जे एक्झाम्पल होतं पहिलं कॉन्स्टंट टर्मचं काय केलं, पक्षांतर केलं, इकडे प्लस होते इकडे मायनस झाले. नंतर x स्क्वेअर प्लस बघा 10x होते आपली. मग आता 10x ला काय केलं मी 2 × 5 लिहिलं. 2 × 5 म्हणजे किती, तर 10 × x इज इक्वल टू -2. आता इथे बघा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, हे बघा a स्क्वेअर प्लस 2 × a × b प्लस b स्क्वेअर. मग आता a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, 2 म्हणजे हे फॉर्म्युल्यातलं 2 इंटू x म्हणजे काय आपला, a म्हणजे काय तर x आहे, नंतर b म्हणजे काय तर 5 आहे, प्लस b स्क्वेअर. मग आता हे जे प्लस b स्क्वेअर होते हेच काय b म्हणजे काय तर 5 होते. तर मी काय केलेलं आहे, तर ह्या 5 चा वर्ग फक्त इकडे आणि इकडे काय केलेलं आहे, सारखा 5 चा वर्ग ऍड केलेला आहे आणि नंतर हे उदाहरण सोडून घेतलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण वर्ग पद्धत किंवा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड जी आहे तिच्यानुसार तुम्हाला अशा प्रकारे काय करायचे तर हे एक्झाम्पल ते सोडवायचे. बघा परीक्षेमध्ये जर एखादा क्वेश्चन याच्यावर आला तर नक्कीच 2 ते 3 मार्काचा हा क्वेश्चन तुम्हाला इथे येऊ शकतो. आता हा पार्ट जर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिला असेल किंवा जर राहिला तर नक्कीच ते 2 ते 3 जे मार्क आहेत तुम्ही हमखास या पद्धतीवर कुठल्याही प्रकारचं जर उदाहरण विचारलं तर तिथे तुम्ही मिळवू शकता. बघा फक्त इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जर फक्त एखादी जर संख्या असती समजा 3x² जर असता तर याचा आणि याचा काय होत असतो, गुणाकार होत असतो. हा पार्ट तुमच्या लक्षात असायला हवा किंवा हा पार्ट तुम्हाला माहित असायलाच हवा बरं का. मग त्याच्यानंतर जर कंप्लीटिंग स्क्वेअर न जर सोडवायचं झालं तर मग काय होणार की बाबा या 3 चा आणि 2 चा जर काय झालं गुणाकार झाला, 3 दोन्ही 6 जर झाले तर मग तो पार्ट तुम्ही काय करणार इथे की बाबा इथे समजा -6 येतील है ना, नंतर तो सारखाच पार्ट परंतु इथे काय होतील, जर संख्या असली इथे तर त्याचा गुणाकार करायचा बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर त्याच्याशिवाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड न सोडवता येणार नाही, कारण इथे जर ऑलरेडी 3x² जर असतील है ना तर त्याला a² म्हणता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे तो पार्ट काय करायचा तुम्ही लक्षात ठेवायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अशाच प्रकारचे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी
आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेली प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबूया इथे. नमस्कार.